राहणार नळगीर तांडा। आमच्या तांड्याला स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत रस्ता झालेला नाही। त्यासाठी आम्ही सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांनाच निवेदन दिले आहे, तरी कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या पत्राला दखल घेत नाही। नमस्कार, माझे नाव करण मनोहर पवार, मी 10 वर्षाचा राहणार नळगीर तांडा। आम्हाला शाळेत जाण्यात अडचण येते। वडील बाप मेल्यापासूनही आता पिढीहून रस्ता नाही आम्हाला। पिढी झालेले काय तर 100 बर आमच्या आजी पंजाबपासून रस्ता नाही आम्हाला। माझे नाव करण मनोहर पवार, मी जिल्हा परिषद प्रशाला नळगीर या शाळेत शिकतो। आम्हाला तांड्यापासून शाळेपर्यंत जायला खूप अडचण होते, कारण पावसाळ्यात चिखल असल्यामुळे आम्ही चिखलामधून जाताना पाय घिसून पडला तर आमची शाळा बुडते। आणि आमचे आजोबा पणजोबा या 5 पिढी झाल्या, पण आतापर्यंत आमच्या तांड्यास रस्ता झाला नाही। रस्ता व्हावी अशी विनंती। जर रस्त्यासाठी कोणी साहेब लोक येतात, बघून जातात, पण त्याच्यावर काही मार्ग करत नाही। जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आमदार खासदार येतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला जिंकवा, तुम्हाला तुमची रस्ता सगळं। पवार प्रवीण, मी राहणार नळगीर तांडा। आमच्या तांड्यात स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत पक्का रस्ता उपलब्ध नाही। त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनास निवेदन दिले होते। जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत पासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत सर्वांनाच निवेदन दिलेले आहे। तर सर्वांनीच आमची राजची टोपली दाखवलेली आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाकडे ऑनलाईन रित्या तक्रार करण्यात आली होती। त्या तक्रारीवरून 5 एप्रिल 2025 रोजी राम बोरगावकर तहसीलदार साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी केली व तसेच 9 एप्रिल 2025 रोजी सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी केली। पाहणी केल्याच्या नंतर त्यांनी आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हाला हा रस्ता मोकळा करून देऊ। तर आता मे महिन्यात संपत येतो, तरीही तालुका प्रशासनाकडून किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही। तसेच विधानसभा मतदानाच्या पूर्वी आमदार बनसोडे साहेबांनी आम्हाला 4 महिन्यात रस्ता करून देऊ असे आश्वासन दिले होते, तरी त्यांनी मतदान घेतलं। त्यानंतर त्यांचं काम झालं, त्यांनी अशा भूमिका दाखवली, आपला काम बनता भाड में जाए जनता, अशी भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे। आम्हाला लवकरात लवकर रस्ता करून द्यावा। जर रस्ता करण्यास जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासन जर कमी पडत असेल तर आम्हाला येत्या 10 किंवा 15 जून पर्यंत नळगीरहून जाणारा हायवे उदगीर ते जळकोट हायवेवरती आम्हाला रास्ता रोको आंदोलन करून मागल्याशिवाय पर्याय राहणार नाही।